कोणतंही स्ट्रिक्ट डाएट फॉलो करण्याची गरज नाही. सकाळी उपाशी पोटी हा चहा प्या आणि 5 मी वेट लॉस टिप्स सांगणार आहे, त्या फॉलो करा. बघा तुमचं महिन्याभरामध्ये किती वजन कमी होतंय. ज्याचं सुरुवात केलेली आहे, ज्यानं वजन कमी करायला, त्याचं वॉटर वेट असतं, त्यामुळे त्याचं 5 ते 6 किलो वजन कमी होऊ शकतं. आणि ज्यांनी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे त्याचं 2 ते 3 किलोपर्यंत वेट लॉस होतो. ज्याच्या त्याच्या शरीराचं वेगळं असतं. प्रत्येकाचा वेट लॉस सेम होतो असा नाही. पण त्या 5 वेट लॉस टिप्स सांगण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आणि ही रेसिपी सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत, फिडिंग मदर्स आहेत, अशा लोकांनी हा टी घेऊ नये. आणि कोणती स्पेशल कंडिशन असेल तर डॉक्टरांना जाऊन विचारावा की असं चहा पिला तर चालतो का. सगळ्यात महत्त्वाची टिप नंबर 1 तर साखर आहे. साखरेचं प्रमाण जेवढं कमी करता येईल एवढं कमी करा. आपल्याला महिन्याभरात अंदाजे किती साखर लागते त्याच्या निम्म्यापर्यंत जरी साखर कमी केली ना तरी भरपूर फरक पडतो. कारण साखरेमुळे अंगावर सूज दिसते, साखर आणि मिठामुळे, वरून मीठ खाल्ल्यामुळे. त्यामुळे आपलं शरीर जरी कमी असलं तरी दुसऱ्यांना ते व्हिजिबल, म्हणजे जे आपण म्हणतो ना, दुसऱ्यांना ते मोठं दिसतं, सुजलेलं दिसतं. आता टिप नंबर 2 आपला घास, प्रत्येक घास 32 वेळा चावून खावावं असं काहीच नाही. चावून खावं असं काहीच नाहीये. पण आपला जो घास आहे त्याच्यामध्ये लाळ मिक्स झाली पाहिजे. आणि त्याचं जसं आपण मिक्सरमध्ये एखादी पेस्ट करतो तसं आपलं पूर्ण ते बारीक घास चावला पाहिजे. आपण त्याशिवाय तो घास गिळायचा नाहीये, पटपट खायचा नाही. एका जेवणाला नाही म्हटलं तरी अर्धा तास तरी स्वतःसाठी द्या. बघा तुम्हाला वजनामध्ये किती फरक दिसतोय. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. 45 मिनिट, ॲट लिस्ट 45 मिनिट वॉक केलंच पाहिजे. तुम्ही जर योगा करा, एक्सरसाइज करा, जिम करा, एवढं सगळं करूनही जरी तुम्ही 45 मिनिट वॉक केलं तरी तुमच्या डेलीच्या 250 ते 300 कॅलरीज जळतात. त्यानं तुमचं नाही म्हणलं तरी 1-1.5 किलो महिन्याला वेट कमी होतं. शिवाय तुम्हाला शांत झोप लागते, कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येत नाही. त्यामुळं चालणं चालू ठेवा. चालणं खूप फायद्याचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुमची प्लेट, जेवणाची प्लेट नॉर्मली मोठं ताट घेण्यापेक्षा छोटीशी प्लेट घ्या. आणि त्या प्लेटमध्ये तुमच्या फायबर्स असले पाहिजेत, सलाद असलं पाहिजे, प्रोटीन असलं पाहिजे. प्रत्येक प्लेटला दुपारचा जेवण, संध्याकाळचं जेवण आणि सकाळचा नाश्ता याच्यामध्ये प्रत्येक प्लेटमध्ये थोड्या थोड्या पोर्शनमध्ये प्रोटीन असलं पाहिजे. ॲट ए टाइम एकाच वेळी प्रोटीन खाण्यापेक्षा वेगवेगळं डिवाइड करून खाल्लं म्हणजे ते शरीरसुद्धा पचवतं आणि आपली तेवढी चरबीसुद्धा जळायला मदत होते. ही चौथी महत्त्वाची टीप आहे, ती तुम्ही मेन्शन किंवा तुम्ही ह्या टिप्स लिहून ठेवा. ह्या टिप्स फॉलो करा. तुम्हाला महिन्याभरात तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल. आणि 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची टिप आहे जी की आपण काय करतो, आपण जे नॉर्मली महिन्याभरात जेवढं तेल वापरतो, म्हणजे महिन्याभरात आपण 3 लिटर 3 किलो काय असेल ते तेल वापरतो, काय असेल ते 3 किलो 3 पिशव्या किंवा 5 लिटरचा डब्बा वापरत असतो. असं जे तेल वापरतो त्याच्याऐवजी तुम्हाला जर अंदाज असेल आपण किती तेल वापरतोय त्याच्यापेक्षा कमी तेल वापरायला शिका. तेलाऐवजी थोडंसं तूप वापरायला शिका. यानं सुद्धा माझा खूप वेट लॉस झालेला आहे. जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहीत आहे की मी फक्त तुपातल्या भाज्या करून खात होते, सुक्या भाज्या तुपातल्या, पातळ भाज्या तेलातल्या. पण करण्याची पद्धत पण तुम्हाला माहीत नसेल तर सांगते. तुपाची डायरेक्ट भाजी करायची नाही, भाजी करायची आणि मग वरून तूप टाकायचं, कारण तूप जळून जातं. ह्या 5 टिप्स फॉलो करा. आणि आता मी तुम्हाला चहा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवते. हे सगळं तुम्ही महिनाभर फॉलो करून बघा आणि याच व्हिडिओला तुम्ही एका महिन्याने कमेंट करा. त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी कमेंट करायची की हो मी असं ह्या 5 टिप्स फॉलो करणार आहे. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी या 5 टिप्स फॉलो करा आणि सगळं वजन कमी होईल. मी माझं 16 किलो वजन कमी केलेलं आहे 6 महिन्यामध्ये आणि त्याच बेसिसवर मी हे व्हिडिओ बनवते. त्याच कॉन्फिडन्सने मी आज तुमच्याशी बोलते. चॅनलवर नवीन असाल तर मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा. चला मी रेसिपी दाखवते. सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर कसं आपण गॅसवर पातेलं ठेवतो, मस्तपैकी पाणी, चहा पावडर, साखर, वेलची, आलं, दूध टाकतो, उकळतो, चहाच्या कपामध्ये गाळून घेतो, त्याच्यामध्ये 4 बिस्किटं खातो, नंतर नाश्ता करत नाही, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो आणि याच्याचमुळं आपलं वजन वाढतंय. तर आजचा चहा आहे ना असाच आहे असं समजायचं आणि तोच चहा वेट लॉसमध्ये प्यायचा. मनाला समजावलं ना सगळं होतं. मी पण अशीच मनाला समजावायचे, कारण मला सुद्धा चहा सुटत नव्हता. एक टाइम तरी लागतच होता. तर आता काय करायचे, स्टीलचं पातेलं घ्यायचं, 1 कप पाणी ओतायचंय त्याच्यामध्ये, पाणी गरम करायला ठेवायचे.
त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा किंवा चिमूटभर ओवा, आता ज्याला उष्णतेचा किंवा काहीतरी स्पेशल कंडिशन असते त्रासाची, पायल्सचा वगैरे त्रास होत असेल ना, तर तुम्ही प्रमाण कमी घेऊ शकता. आता जिरं, ओवा हे पचनास मदत करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटफुगी आपलं जे आहे ना, गॅसेस ते होत नाहीत. म्हणजे आपलं पोट लोकांना व्हिजिबल दिसतं, पण ते कधी चरबी नसते, ते कधी-कधी ना गॅस असतो त्याच्यामुळं. आता मेथी दाणे घेतलेले आहेत. मेथी दाण्यामुळं मला स्वतःला पर्सनली PCODचा त्रास खूप कमी झालेला आहे. रात्रीचे मेथी दाणे भिजवायचे आणि सकाळी प्यायचे. म्हणजे 1 चमचा मेथी दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवायचे आणि सकाळी थोडंसं गरम करून पाणी प्यायचं आहे. आता रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहण्यासाठी आपली दालचिनी पण मदत करते आणि कच्ची बडीशेपसुद्धा बरं का. ह्याला कच्ची बडीशेप आहे ना, याच्यामुळं ना पोट भरल्यासारखं वाटतं आणि ती थंड असते. त्याच्यामुळं मी त्याला पूर्ण चमचा घेतलेला आहे, म्हणजे जास्त प्रमाणात घेतले आहे. आता हा ना रोजमेरी ड्राय लिव्हज आहेत. हे केसांसाठी जेवढे फायदेशीर आहेत ना, तेवढे शरीरासाठी सुद्धा आहेत. त्याच्यावर सुद्धा दिलेलं आहे. याचा आपण हर्बल टी करून सुद्धा पिऊ शकतो. आता वेट लॉस कधीही कोणती गोष्ट खाल्ल्या-पिल्यानं होत नाही, बरोबर आहे का नाही? वेट लॉस होतो ते आपण कसं खातोय, कसं पितोय, काय करतोय, काय खातोय याच्यावर डिपेंड असतं, बरोबर आहे ना? त्यामुळं असं कोणताही चहा, जगातली अशी कोणतीच गोष्ट नाहीये की त्याच्यामुळं वेट लॉस होतो, बरोबर आहे की नाही? आपलं सगळं योग्य प्रमाणात खाणं आणि चरबी जळण्यासाठी किंवा आपलं पचन सुधारण्यासाठी काही गोष्टी घेणं इम्पॉर्टंट असतं. कारण आपलं पचन सुधारलं, आपलं पोट साफ झालं, आपलं शरीर साफ राहिलं ना, की ऑटोमॅटिक आपलं वजन कमी व्हायला लागतं. त्यामुळे त्याला हा सपोर्ट आहे. कुणी जर तुम्हाला सांगत असेल ना, की एवढ्यानंच वजन कमी होतं, तर असं कधी कमी होत नाही. त्याबरोबर तुमचा आहारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आता मी धनेसुद्धा घेतलेले आहेत बरं का. धनेसुद्धा थंड असतं. त्यात आज मी जास्त गरम गोष्टी घेतलेल्या नाहीयेत आणि ज्यांना उष्णतेचा खूप त्रास आहे, ज्यांना पिंपल वगैरे येतात ना, त्यांनी तुमच्या म्हणजे अंदाजानेच घ्या, कारण ज्याचं त्याचं शरीर वेगळं असतं. तर मला असा काही त्रास नाहीये. मस्तपैकी 5 मिनिट उकळून द्यायचंय, ते उकळवायचे. म्हणजे वेफर्सद्वारे आपले न्यूट्रिएंट्स वाया नाही जायला पाहिजेत, यासाठी मी झाकण ठेवलेलं 5 मिनिट. आणि हे अगदी गरम-गरम अजिबात प्यायचं नाहीत. खूप लोक चुकी करतात, की हे गरम-गरम प्यायला जातात. अजिबात सुद्धा गरम-गरम प्यायचं नाही. कोमट होऊ द्यायचं. आता तुमच्या कमेंट येत होत्या, की याला असं पिऊ वाटत नाही. बरोबर आहे का नाही? तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, त्याआधी काय करते, हे मी पाणी संध्याकाळी सुद्धा पिणार आहे झोपायच्या आधी. 24 तासाच्या आत किंवा 12 तासाच्या आतच हे प्यायचं आहे. म्हणजे आत्ता हे पिलं, की संध्याकाळी, बरोबर? उद्या सकाळपर्यंत ठेवायचं नाहीये, कारण ऑलरेडी सगळे न्यूट्रिएंट्स या कपामध्ये आलेले आहेत. थोडंसं काही राहिलं असेल ते त्याच्यामध्ये राहिले. त्याला सुद्धा मी पाणी ओतून ठेवलेलं आहे. कारण तुम्ही पण कमेंट करता ते वेस्ट जातं, बरोबर आहे. मी पिते कधी-कधी ते राहिलेलं पाणी, पण त्याच्यामध्ये एवढे न्यूट्रिएंट्स राहिलेले नसतात. आता तुम्ही म्हणता गोड लागत नाही ना, तर मी टाकलेला आहे थोडासा मध. पण मला ही टेस्ट अजिबात सुद्धा आवडत नाही आणि मी पहिल्यापासून घेत नाही. तुम्ही कमेंट करत होता म्हणून मी घेतलेली आहे. पण याची टेस्ट मला थोडी विचित्र लागते. मला मळमळल्यासारखं होतं आणि अशक्तपणा आल्यासारखा वाटतो. तुम्हाला पण असं वाटत असेल ना, अजिबात मध टाकू नका. त्याच्याऐवजी माझ्यासारखं लिंबू वापरा. तुम्ही कमेंट केली ना, म्हणून मी आज मध टाकून दाखवलेलं आहे. मला यात लिंबूच आवडते. लागतोय ना गोड, थोडासा गोड लागतोय ना मधामुळं. मधाऐवजी लिंबू पण वापरू शकता. मला ही चव आवडत नाही, पण मी पिते. मला थोडासा अशक्तपणा आल्यासारखा वाटतो. कुणाला मध टाकल्यानंतर जर अशक्तपणा आल्यासारखा वाटतो, तर अजिबात सुद्धा मध घेऊ नका. तुम्ही ऑप्शन सांगत होता की थोडंसं गोड लागलं पाहिजे, म्हणून मधाचा ऑप्शन आहे. ज्याला नाही आवडत त्यानं लिंबू. मी नॉर्मली लिंबू पिळते, पण खूप जण म्हणत होती की गोडासारखं पाहिजे काहीतरी, तर हे आहे गोड. बरोबर, वेट लॉस करायचं म्हटल्यावर थोडंसं एवढंसं ॲडजस्ट करायला लागतं आपल्याला चहासाठी. तर हा चहा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी थँक्यू, बाय बाय, छान राहा.